बड़े बड़े सावधान आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय जोडवीचे मॅडम या ठिकाणी व्यासपीठावर येत आहेत। आपण टाळ्याच्या गजरामध्ये मॅडमांचं आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी आदरणीय कविता शिंपी मॅडम, त्याचबरोबर आपल्या कणकवली नगरीचे तहसीलदार आदरणीय दीक्षांत देशपांडे साहेब, आपल्या कणकवली नगरपंचायतच्या मुख्य अधिकारी आदरणीय गौरी पाटील मॅडम, उपस्थित आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय डॉक्टर कांबळे सर, आपल्या कणकवली कॉलेजचे प्राध्यापक मुंबरकर सर, त्याचबरोबर उपस्थित विस्तार अधिकारी मांजरेकर मॅडम, उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो, खरोखर गेले 8 दिवस आपल्या प्रशालेमध्ये शिखांचे 9वे गुरु श्री तेग बहादूर यांच्या कार्याचा आढावा घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत होते। याचं कारण मित्र हो, गुरु तेग बहादूर 1630 ते 1680 आणि अशा 2 वेगवेगळ्या राज्यांमध्ये समान कार्य करणाऱ्या व्यक्तींचा एकाच वेळी जन्म व्हावा ही खरं तर निसर्गाची देणगी किंवा देवाचं अस्तित्व म्हणता येईल। शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीविषयी आपल्याला पूर्ण ज्ञात आहे, पूर्ण जाणीव आहे। माझा नमस्कार। आज आपण हिंद दी चादर 350वा शहादत समागम या कार्यक्रमानिमित्त आपण आज इथे जमलेलो आहोत। शासनाने एक विशेष उपक्रम आपल्याला सर्वांना राबवायला सांगितलं। या निमित्ताने एक महान बलिदान म्हणून या दिवसाला ओळखलं जातं, ज्या दिवशी हिंद दी चादर म्हणजे हिंदुस्थानची कवच अशी उपाधी ज्यांना मिळाली ते शिखांचे 9वे धर्मगुरू श्री गुरु तेग बहादूरजी यांचा 350वी शहादत आपण साजरी करत आहोत। आणि शासनाने आपल्याला विशिष्ट हा उपक्रम साजरा करताना एक विचार त्याच्या मागे होता की एक कृतज्ञतेची भावना आणि एक प्रेरणा मिळावी। कारण जसं मागाशीच मॅडमनी खूप त्याच्याबद्दल विस्तारित वर्णन केलेलं आहे की हे आपण का साजरं करतो, याच्या मागची कथा काय आहे। आपण ज्यावेळेस असे कार्यक्रम साजरे करतो त्यावेळेस आपल्याला हे समजलं पाहिजे की याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय। आज जे काही घडलं इतिहासामध्ये किंवा जे काही महापुरुषांनी गोष्टी करून ठेवल्या त्याच्यामधून आपल्याला काय शिकायचंय, आपण नक्की काय घेऊन जातोय, तर हे आपल्या लक्षात आलं पाहिजे।